गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणाची सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे की आत्तापर्यंत ग्रंथांमध्ये, शास्त्रांमध्ये, पूर्वपुराणामध्ये म्हणजे सर्व ग्रंथांमध्ये आहे ना, सर्वात श्रेष्ठ स्थान स्त्रीला दिलेलं आहे। पण हे श्रेष्ठ स्थान आहे ना, ते स्त्रीला नक्कीच दिलेलं आहे। पण तरीसुद्धा आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की जर एखादा मनुष्य, एखादा मुलगा जेव्हा पत्नी म्हणून तिला स्वीकार करतो, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये येणारी बायको कशी असावी, पत्नी कशी असावी। तुम्ही वाल्या कोळ्याची सुद्धा गोष्ट ऐकलेली असेल। वाल्या कोळ्यासारखी बायको असावी असं प्रत्येकाला वाटत असतं का? बघा, कधीतरी तुम्ही विचार करा, जर कोणी तुम्हाला म्हटलं ना की वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी बायको असायला पाहिजे, तुम्हाला चांगलं वाटेल का? पण आज आपण आहे ना याच्या निरूपणामध्ये पाहणार आहोत की बायको वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी का असावी। म्हणून बघा, रामायण महाभारत हे वाचलेला, टी व्हीवर रामायण न पाहिलेला, निदान रामायण या ग्रंथाचं नाव माहिती नसलेला हा माणूस आहे ना, निदान या भारतात तरी सापडणार नाही। म्हणजे हा भारतात तरी नसावा म्हणजे काय बरं? म्हणजे रामायण म्हटलं ना की आम्हा भारतीयांचा ऊर भरून येतो। रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवाच आहे ना, म्हणून रोजच्या जगण्यामध्ये पावळो आपण त्याचे दाखले सुद्धा देतो। समर्थांनी सांगितलंच आहे ना, पुत्र असावा तर प्रभू श्रीरामासारखा, पती असावा तर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासारखा, भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा, आणि पत्नी असावी तर ती सीतेसारखी। म्हणजे भक्ती आणि शक्ती असावी ना तर ती हनुमंतरायांसारखी। पण आपल्या मनामध्ये सहज एक प्रश्न निर्माण होतो, सहज प्रश्न मनामध्ये एका प्रश्नाचं घर करून निर्माण होतं, बायको नक्की असावी तरी कशी? मी तो प्रश्न आहे ना आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला, खूप साऱ्या जणांनी त्याचं उत्तर आहे ना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचं दिलं। अगदी रामायण महाभारत असलेल्या ज्या आदर्श स्त्रिया होत्या ना, अगदी आत्ताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रींचं सुद्धा। खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यावा असा वाटतो, तो म्हणजे बघा, मागाशीच म्हटल्याप्रमाणे बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी। असं का म्हटलं असावं बरं? कारण तीच आहे ना खरी रामायणकर्त्याची करती आहे। हे दुर्लक्षित सत्य आहे ना, कायमच दुर्लक्षित राहिलेलं आहे। म्हणजे रामायणकर्त्या वाल्मिक ऋषीच्या त्या जडणघडणीसंबंधी अगदी जजबी इतिहास सांगितला जातो। वाल्या कोळी वाटसरूंना जंगलामध्ये अडवून प्रसंगी त्यांचे मुर्दे पाडून त्यांची लूट करून चरितार्थ चालवायचा। बघा, तुम्हाला ही गोष्ट सांगायची गरज नाही, पण आता ही बायको कशी असावी ना ते आपण पाहत आहोत। एकदा नारद मुनींनाच वाल्या कोल्यानं अडवलं, तेव्हा नारद मुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौद्धिक घेतलं। अरे मूर्खा, हे पाप कर्म कशासाठी करतोस? जेव्हा त्या वाल्या कोल्यानं नारद मुनींना अडवलं ना, तेव्हा नारद मुनी म्हणू लागले, हे वाल्या कोली, तू मूर्ख आहेस का? हे पापकर्म तू का करत आहेस? असं विचारल्यावर बघा वाल्या कोळ्यांनी काय उत्तर दिलं बरं? की माझ्या बायका पोरांसाठी। असं सांगितल्यावर नारद मुनी त्याला काय म्हणतात बरं? जा तुझ्या बायकोला विचारून घे, ते तुझ्या पापामध्ये सहभागी आहेत का बरं? बघा, असा जेव्हा प्रश्न विचारला ना तेव्हा तो वाल्या कोळी
स्वतः मनामध्ये विचार करू लागला की हो, माझी बायको आहे ना, ती नक्कीच याच्यामध्ये सहभागी आहे, असं ती नक्कीच म्हणेल. तुम्ही इथेच थांबा, मी लगेच विचारून येतो, असं म्हणत वाळल्या पळतच घरी येतो आणि दारावर धाडकन लात मारून घरामध्ये घुसतो. बायका मुळं घाबरतात, हा नक्की आला कुठे. वाळल्या बायकोला धमकावून विचारतो, बोल, तू माझ्या पापामध्ये सहभागी आहेस की नाही. बघा, असा जर एखाद्या पत्नीला जर एखाद्या नवऱ्याने प्रश्न विचारला ना, तर ती काय म्हणेल बरं. आता असा विचार करा, शेकडो माणसांचे मुर्दे पाडलेला, खांद्यावर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रूर कर्म दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर एक आशिक शेत अडाणी परावलंबी स्त्री दुसरं काय उत्तर देईल बरं. पण ती तशी होती का बरं? अजिबात नाही. त्या तडफदार आधी माया शक्तीनं क्षणाचाही विचार नाही केला. मी तुमच्या पापामध्ये सहभागी नाही, असे सडतोडपणे उत्तर दिलं. नंतर तीच घटना आहे ना, वाल्या कोळ्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली. म्हणजे गरीब बाबड्या बायकोच्या अनपेक्षित तडफदार उत्तरानं वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन उघडतात आणि तो नारद मुनी यांची क्षमायाचना करतो. नारद मुनी त्याला दीक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडो करतो. वाल्या कोळ्याचा आहे ना, वाल्मिक ऋषी होऊन रामायणे महाकाव्य रचतो ना. म्हणजे ही सरळ साधी गोष्ट आहे ना, आपण वाचून सहज सोडून देतो. पण एक साधी शंका आहे ना, कुणाच्याही मनामध्ये काय येत नाही की समजा वाळल्या कोळ्याच्या बायकोने हो म्हटलं असतं, आम्ही आहोतच तुमच्या संग, असं सर्वसाधारण सोयीचं उत्तर दिलं असतं ना, तर नारद मुनींचं सुद्धा खरं नव्हतं. म्हणजे वाळल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी होऊन त्यांना रामायण तरी कसं काय रचलं असतं बरं. अशी रास्त शंका आहे ना, घेता येऊ शकते. पण पापाचा पैसा कमावणाऱ्या त्या पती परमेश्वराला उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला आजच्या सुसंस्कृत भारतीय गृहिणी आहेत ना, त्या नकार देतील तर बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल. पण असं घडेल का बरं? फक्त त्यांनी वाळल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगीकारला पाहिजे. असं घडल्यास भारत भ्रष्टाचार मुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल की नाही. म्हणजे पुन्हा एकदा आपला भारत आहे ना, भूवर निश्चितच रामराज्य अवतरेल व अनेक वाल्या कोळ्यांचे आहे ना, वाल्मिकी मुनींमध्ये रूपांतरच झालेले पाहण्याचे हे भाग्य आपणास लाभेल. यात शंका आहे का बरं? काहीच नाही ना. फक्त त्या प्रत्येक नवऱ्याच्या बायकोने आहे ना, वाल्या कोळ्याच्या बायकोसारखं बनलं पाहिजे. पण आताची स्त्री तशी करते का बरं? जरा आपला पती वाईट मार्गामध्ये गुंतलेला असेल, वाईट मार्गातून पैसा कमवत असेल, तर ती पत्नी बघा त्याला विरोध करते का बरं? उलट ती त्याला सांगत असते की मला फक्त पैसे हवे आहेत, कुठून आणले ते अजिबात विचारत नाही. म्हणून अधोगती वाढते ना. बघा, नवरा बायको हे दोघे सुद्धा जबाबदार असतात. जेव्हा आपला नवरा आहे ना, वाईट मार्गाने कमावलेलं धन घरात आणतो ना, तेव्हा प्रत्येक स्त्रीनं विचारलं पाहिजे की हे धन तुम्ही आणता ना, ते कुठून आणता, कसं आणता. त्या धनाचं संसारामध्ये, वाईट मार्गाने कमावलेल्या धनाचा संसारामध्ये जर तुमचा उपयोग होत असेल ना, तर तुमचा संसारसुद्धा सुखी कधीच होणार नाही. कारण एखाद्या वाईट माणसाचा स्पर्शसुद्धा आहे ना, माणसाच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करत असतो. म्हणून आपण वाईट आणि कमवलेलं धन कधी स्वीकारू नये. आणि हे आहे ना, हे बायकोच्या हातात सुद्धा असतं. समर्थांनी सांगितलंच आहे ना. आता आपण पाहूया बायको कशी नसावी. पती पत्नीच्या नात्यामध्ये अविश्वास नसावा. पती आणि पत्नी आहे ना, नवरा आणि बायको आहे, एकमेकांवर खूप जास्त घट्ट विश्वास असावा. पती पत्नीमध्ये दुरावा नसावा, वेगळं राहणं नसावं, ते एकत्र एकाच घरात राहत असावेत. पती पत्नी एकत्र एका कुटुंबामध्ये राहावे.
पण त्यांना पूर्ण एकांत प्रायव्हसी असावी. म्हणजे बायको ही नवऱ्यापासून दूर म्हणजे तिच्या माहेरी राहणारी नसावी. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, नवरा बायकोमध्ये जास्त भांडण होण्याचं कारण काय असतं बरं? जेव्हा आपली बायको असते ना, जेव्हा माहेरच्या माणसांची चांगलं चांगलं जेव्हा कौतुक करते ना, तेव्हा नवऱ्याला सुद्धा वाईट वाटतं. म्हणून तिच्या माहेरची माणसं आहे ना, यांना ती जास्त महत्त्व देणारी नसावी. बायकोची फर्स्ट प्रायोरिटी आहे ना, प्रथम प्राधान्य हा नवरा असावा. तिने स्वतःच्या नवऱ्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगून नवऱ्यासोबत तिच्या माहेरीची माणसं आहेत ना, ती जवळ आणावीत. नवऱ्यावर अविश्वास नसावा, खूप विश्वास असावा आणि नवऱ्याची प्रत्येक गोष्ट ऐकणारी असावी. नवऱ्याला साथ देणारी असावी आणि नवऱ्यासोबतच राहणारी असावी. जिथे नवरा आहे ना, तिथेच ती राहणारी असावी. बायको ही नवरा सोडून इतरांसोबत सगळ्यात जास्त बोलणारी नसावी. तिने इतरांसोबत खूप कमी बोलावं आणि नवऱ्यासोबत सर्वात जास्त बोलावं. पण आपल्या आयुष्यामध्ये असं कधी घडतं का बरं? काही स्त्रिया असतात ना, बघा आता तर सोशल मीडिया आल्यामुळं त्यांना या सोशल मीडियाद्वारे नवीन नवीन मित्र तयार होतात, नवीन नवीन फ्रेंड सर्कल तयार होते. मग नवऱ्यापेक्षा जास्त आहे ना महत्त्वाचं अनोळखी माणसाला ती मानत असते. म्हणे नवरा बायकोचं प्रेम त्याच्यामध्ये राहील का बरं? म्हणून प्रत्येक स्त्रीनं हा विचार अगोदर करायला हवा. म्हणजे बायको नवऱ्यापासून कोणत्याच गोष्टी लपवणारी नसावी. बायको आणि तिच्या माहेरची लोक आहेत ना, नवऱ्याबद्दल इतरांना चांगलं बोलणारी असावी. नवरा बायको आणि कुटुंबामध्ये भांडणं नसावीत आणि बायकोच्या माहेरच्या लोकांनी नवऱ्याला खूप आदर करणारी असावीत. तेव्हाच संसार टिकतो ना. आता आपण पाहूया उत्तम बायकोची 20 लक्षणं. ही 20 लक्षणं आहेत ना, म्हणजे बायकोमध्ये हे गुण जर असतील ना, तर घरात वाद कधीच होणार नाहीत. म्हणजे काय? पहिला गुण म्हणजे घरातील स्त्रीनं किंवा बायकोनं नेहमी मन मिळावं असावं. घरात कधी कोणी जरी आलं ना, तरी त्याला अगोदर पाणी द्यावं. कारण का बरं? कारण नंतर आपण स्वयंपाक पाणी करू किंवा नाही करू, पण अगोदर पाणी आहे ना, ते नक्कीच विचारावं. घरातील गोष्टी आहेत ना किंवा घरातील वादविवाद आहेत, ते बाहेर कुणाला कधी सांगू नये. माहेरच्या लोकांसमोर चुकूनही आपल्या नवऱ्याचा अपमान करू नये. संसार म्हणजे नवरा बायको दोघंच नसून संपूर्ण कुटुंबच असतं ना, तर संपूर्ण कुटुंबाशी प्रेमाने वागणं हे बायकोचं कामच असतं ना. म्हणूनच सासरमधील वडीलधाऱ्या लोकांना उलट उत्तरं देऊ नये व त्यांच्यासमोर उर्मटसुद्धा वागू नये. जर नवरा कमी कमवत असेल तर त्याला समजावून घेणं आणि सुखी संसारासाठी ॲडजस्टमेंट करणं हे खूप गरजेचं आहे ना. म्हणजे नवरा बायकोचे दोघांनी ज्या असेल त्यात समाधान मानून संसार सुखी करावा. पण या हल्लीच्या काळामध्ये असं होतं का? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर आपली नाती पैसा कमी असताना जर तुटत असतील तर तुमचं नातं आहे ना, भविष्यात कितीही पैशावाल्याशी करा, ते कधीच जुळणार नाही. कारण तुमचं नातं आहे ना, पैशामुळे तुटत असेल तर तो पैसाचं तुमचं नातं कधीच जमू शकणार नाही. म्हणून जर सासरमध्ये अपमान होत असेल तर त्याचं उत्तर योग्य भाषेमध्ये राहून, योग्य मर्यादेमधून राहून द्यावं. पण आपण असं करतो का बरं? आपल्या एका हाताने कधी टाळी वाजते का बरं? बघा, नेहमी बायकोची चुकी असते असं नाही, पुरुषाची सुद्धा चुकी असते. पण ज्या घरामध्ये स्त्री आहे ना, ती सर्व गुणसंपन्न असते. त्या घराचं मांगल्यसुद्धा टिकून राहतं, त्या घरामध्ये सुखसुद्धा निर्माण होतं. म्हणून घरामध्ये आहे ना, घरामध्ये सर्वात महत्त्वाचा माणूस आहे ना, ती स्त्री अशी मानली जाते. आणि जर ती स्त्री मन मिळावं असेल, सर्वांना एका छताखाली आणणारी असेल, तर ते घर आहे ना मंगळमय होऊन जातं. सासरमध्ये जर सतत चुका काढत असतील
तर थोडे दिवस किमान ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करावा आणि सर्वांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करावा. तसं नाही झालं ना तर दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा आपल्या कामातून स्वतःचं वेगळंपण अस्तित्व निर्माण करा. पण आताची स्त्री तशी करते का बरं? म्हणून हे डायव्हर्स आहेत ना, हे जास्त होत आहे. याला कारण आपण सुद्धा आहोत. आपण आपल्या स्वभावामध्ये बदल करत नाही, फक्त दुसऱ्यांवर अवलंबून असतो. दुसऱ्याने माझ्यासोबत कसं वागावं, पण आपण त्याच्यासोबत कसं वागावं हे आपण विसरून जातो. एक बोट जेव्हा दुसऱ्याकडे दाखवतो ना, तेव्हा उरलेली बोटं आपल्याकडे असतात, हे आपण सर्व विसरून जातो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माणसाला भक्तिमार्ग का गरजेचा आहे, हे श्रवण का गरजेचं आहे. जर तुम्ही हे निरूपण ऐकत आहात ना, निदान 2 शब्द तुमच्या कानावर पडले तर तुम्ही लगेच त्या चुकी करण्यापासून वाचू शकता. पण तुम्ही हे ऐकलंच नाही, श्रवणच केलं नाही, मग तुम्हाला हे कळेल का बरं? कधीच कळणार नाही. म्हणूनच जर नवऱ्याबरोबर भांडण झालं ना तर लगेच माहेरी निघून जाणं हे चुकीचंच आहे ना. कारण नवरा बायकोतील भांडणं आहेत ना, हे माहेरी सांगितल्यामुळं आपल्याच नवऱ्याची बदनामी होते आणि त्याचा कमीपणासुद्धा होतो ना. पण हे स्त्रीला कधी समजतं का? ज्यांना समजतं ना ते सुखी आहेत. आणि सुखी संसाराची ही शिदोरी आहे ना, ती प्रत्येक स्त्रीच्या स्वभावामध्ये असावी. म्हणून आपल्या घरातील सासू सासरे, दीर जाऊ नणंद, इतर कोणतेही नातेसंबंध आहे ना, हे बाहेर जाऊन निंदा करू नये. नवरा जर रागात असेल त्यावेळेस बायकोने शांत राहणं योग्य असतं. कारण भांडण आहे ना, हे जास्त लांबत नाही. संसार म्हटलं तर स्त्रीनं समजूतदारपणाने घेतलं पाहिजे. जर तुमच्या नवऱ्यावर एखादं मोठं संकट आलं ना, तर नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे तुम्ही बायको म्हणून उभं राहिलं पाहिजे. त्याला आधार दिला पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे. पण आपण असं हे जीवन जगत असताना करतो का बरं? कधीतरी विचार करायला हवा. प्रत्येक स्त्रीला जबाबदाऱ्या सांभाळून छंद आणि स्वतःचे कर्तृत्वाकडे लक्ष देता आलं पाहिजे. पण आपण मात्र तसं करतो का बरं? सासरमध्ये दुसऱ्यांना शहाणपण या शिकवण्याचा प्रयत्न करू नये, पण आपण मात्र आपलं खरं मांडतो आणि चांगला आनंदी असणारा संसार आहे ना, तो मोडून टाकतो. स्त्रीनं नेहमी आहे ना, स्वतःबरोबर दुसऱ्याच्या आनंदामध्ये भर कशी पडेल ना, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सुखी संसार हवा असेल ना, तर लहान सहान तक्रारी करू नये. आपल्यामुळं घरात भावाभावांमध्ये किंवा बहीण भावामध्ये किंवा मायलेकांमध्ये भांडण होईल असं वर्तन ठेवू नये. पण आपण असं करतो का बरं? कारण आपण सुखी जर व्हायचं असेल ना, तर ही माणसंसुद्धा सुखी पाहिजेत. हे ज्या स्त्रीला कळालं ना, तिच्या घराचं नंदनवन होऊन जातं. घरामधील क्षुल्लक तक्रारी आहेत ना, नवऱ्याला वारंवार सांगू नका. कारण त्यामुळं त्यांचं कामाकडे दुर्लक्षित होऊन यश प्राप्त करू शकणार नाही. नवरा जर कोणत्या काळजीमध्ये असेल, टेन्शनमध्ये असेल, तर त्यांची चौकशी करून त्यांना मानसिक आधार देणं बायकोचं प्रथम कर्तव्यच आहे ना. म्हणून नवरा जर तुमच्याशी पूर्वीपेक्षा वाईट वागत असेल, तर त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी कधी गैरसमज झाला आहे का, याची विचारपूस करून घेणं आणि त्याचा खुलासा करून घेणं, योग्य बाजू मांडणं, हे सुद्धा बायकोचं कामच आहे ना. म्हणून एक लक्षात घ्या, एका बायकोला नवऱ्याची साथ हवी असते आणि ती जर तिला मिळाली ना, तर घरामध्ये सुख, शांती, समाधान सर्व काही येऊ शकतं. जर सासरमध्ये तिच्याशी काही चुकीची वागणूक झाली तर ती तरी कशी शांत बसेल बरं? म्हणून बायकोत काही चांगले गुण हवेत अशी प्रत्येक नवऱ्याची अपेक्षा असते. तशीच प्रत्येक बायकोची आहे ना, तिची सुद्धा अपेक्षा असते की आपल्या नवऱ्यात काही चांगले गुण हवेत. पण आपल्यामध्ये आहेत का बरं? म्हणजेच प्रत्येक वेळेला स्त्रीचं चुकते का बरं? आपण सुद्धा पुरुष चुकत असतो. म्हणून आपण आपला करावा विचार, आपण आपली करावी सोडवणूक,
पण आपण सोडवणूक करतो का बरं? आपण दुसऱ्यालाच दोष देत राहतो. तूच सुधार, मी आहे तसाच राहील, मग हा संसार टिकेल का बरं? कधीच टिकणार नाही. आपण संसारामध्ये बघतो की काही नवरा बायकोंची एवढी भांडणं होतात ना, कधीच त्यांचं संसारामध्ये मन रमत नाही. त्याचं कारण काय आहे बरं? त्याचं कारण आहे मोबाईल, त्याचं कारण आहे सोशल मीडिया. प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक पुरुषानं एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण दिवसभर बाहेर जाऊन काम करतो, कुणाच्या हाताखाली काम करतो, आपल्या साहेबांचे, आपल्या सरांचे 2 शब्द ऐकतोच ना, मग घरी आल्यानंतर जेव्हा आपण जेवण करायला बसतो ना, तेव्हा सुद्धा आपण मोबाईल घेऊन बसतो. निदान दोघांनी लक्षात घ्या, निदान जेवताना तरी मोबाईल दूर ठेवावा. निदान आपण बघा 12 तासातले आपण बघा 2-3 तास फक्त एकत्र येतो, आणि तेव्हासुद्धा तुम्ही मोबाईलमध्ये चिकाटलेले असाल ना, तर तुमचा संसार टिकेल का बरं? म्हणून प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक पुरुषानं एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढा तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवता येईल ना, तेवढा तुम्ही वेळ घालवायला हवा. नाहीतर तुमचा संसार कधीच टिकणार नाही. तुमचा संसार संशयरहित राहील, आणि जिथे संशय येतो ना, तिथे मोठमोठे डोंगरसुद्धा कोसळले जातात. म्हणून या संशयाला आहे ना, तो बाजूला करायचा असेल तर या गोष्टीपासून आपल्याला सावध राहायला हवं. आणि जर तुम्ही भक्ती मार्गामध्ये असाल ना, दोघंही भक्ती मार्गामध्ये असाल, तर तुमच्या जीवनामध्ये आहे ना, श्रवणसुद्धा घडेल, 2 वेळची उपासनासुद्धा होईल, आणि सर्व संसार सुखाचाच होईल ना. म्हणूनच समर्थांनी बघा प्रत्येकाला, दोघांना श्रवणामध्ये बसवलेलं आहे, उपासनेमध्ये बसवलेलं आहे, आणि आता तुमचं कुटुंबसुद्धा आनंदात आहे. ज्यांना अपेक्षा आहे ना की माझा पती भक्ती मार्गामध्ये यावा, उपासनामध्ये यावा, ते सुद्धा घडणार आहे. फक्त आपण आपली काळजी घ्यायला हवी. आपलं मन आहे ना, ते उपासनेमध्ये रमवायला हवं. पण आपण मात्र दुसऱ्यांचा संसार चांगला चालला आहे म्हणून जर तिथे आपण वाईट वागणूक देत असू, त्यांचं वाईट बघत असू, तर आपला संसारसुद्धा वाईटच होणार आहे. म्हणून दुसऱ्याचं चांगलं बघण्याची सवय लावा. दुसऱ्याचं चांगलं होईल अशी आशा करा, तरच आपलं चांगलं होईल. स्त्रीला सुद्धा सांगणं आहे ना की आपल्या जिथे नवऱ्याची इज्जत कमी होत असेल, त्याला मान मिळत नसेल, तिथे आपण जाऊ नये, ते कार्य आपण करू नये. पण आपण तसे करतो का बरं? कारण का बरं? कारण आपला पती आहे ना, दिवसभर काम करतो, दिवसभर घाम गाळतो ना, फक्त तुमच्यासाठी करत असतो. पण आपण बघा, आपले हे प्रारब्धच आहेत ना. जर एखाद्या मनुष्याला भरपूर काम करून सुद्धा धन कमी मिळत असेल ना, तर तुम्ही घाबरून जाऊ नका, तुम्ही हताश होऊ नका. एक दिवस तुमचा दिवस सुद्धा चांगला येणार आहे. पण आपण मात्र त्या दिवसाची वाट पाहिली पाहिजे. पण आपण गरीब आहोत, नुसतं आपल्या मनाला आपण बोलत राहिलो, मग आपला संसार सुखाचा होईल का बरं? कधीच होणार नाही. म्हणून एकमेकाला साथ द्यायची सुरुवात करा. जेव्हा नवरा बायकोची साथ असते ना, समोर कितीही बलाढ्य पर्वत असो, कितीही मोठं संकट असो, तो कधीच तुमच्या संसाराला भेटू शकणार नाही. म्हणून आतासुद्धा वेळ गेलेली नाही. आताही तुमच्यामध्ये हेवे दावे असतील, आताही तुमचं पटत नसेल ना, दोघांनी भक्ती मार्गामध्ये या, दोघांनी श्रवणाला बसा. हा भक्ती मार्ग आहे ना, हे समर्थ विचार आहेत ना, तुमचं जीवनाचं भलंच करणारे आहेत. आणि जेव्हा तुम्ही दोघेही एका वेळेला तुम्ही उपासनेला बसाल, श्रवणाला बसाल, बघा तुमच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा निर्माण होईल ना, तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही. म्हणून भक्ती मार्गामध्ये या, आपलं मन रमवा, 2 वेळची उपासना करा, तुमचा संसार सुखाचा होईल. जय जय रघुवीर समर्थ.